मी आज कमी तिखटाचा मसाला करणार आहे. कारण काय, जे लोक आजारी असतात, वयस्कर लोक असतात, लहान मुलं असतात, त्यांना तिखट मसाला झणझणीत वगैरे चालत नाही. आणि मार्केटमधून आपण आणला तर तिखट एकदम झणझणीत, काही आपण घरी बनवतो तो पण तिखट झणझणीत असतो. त्याच्यामुळे हा मी आजारी लोक, लहान मुलं आणि वयस्कर लोकांसाठी तयार करते मसाला कमी तिखटवाला. आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य किती आहे ते बघा. 100 ग्राम मी बेडकी मिरची घेतली आहे. ही तिखट बिलकुल नसते. त्याच्या मी बिया काढून अगोदर घेतल्या आहेत, देठ काढून टाकले आहेत. आणि त्याच्यानंतर बिया मी वेगळे भाजणार. त्याच्यामध्ये भाजले तर बिया भाजल्या जात नाही, म्हणून वेगळे काढले बिया. आता त्याच्यानंतर मी हे चमचा दिसतो आहे तो 4 चमचे मी धणे घेतले आहेत. हा चमचा मीडियम आहे. 1 चमचा त्याच्यासाठी मिरी घेतली आहे. 1 चमचा खसखस घेतला आहे. आणि 5 बारके लवंग घेतले आहेत. 2 चमचे मी बडीशेप घेतली आहे. याच्यामध्ये मी ते फूल मिळतं ते घातलं नाही आहे, किंवा ते दालचिनी बिलचिनी बाकी सगळं काय असतं ते तिखटपणा असतो जास्त त्याच्यामध्ये, ते मी याच्यात घालत नाही आहे. कारण आपल्याला कमी तिखटाचा मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी आता हे भाजायला घेणार आहे. मी आधी गॅस पेटवते. भांडं तापेपर्यंत जरा फुल गॅस ठेवायचा आहे. आता हे भांडं तापत आलंय. आता मी एकदम बारीक गॅस करते. मी अगोदर मिरी भाजून घेणार आहे. आणि त्याच्याबरोबर मी लवंग पण टाकणार आहे. बारीक गॅसवर भाजलं ना की चांगलं भाजलं, फुलले जातात मिरी वगैरे. थोडा वेळ लागेल पण ते व्यवस्थित भाजला जाईल. फुल गॅसवर भाजलं तर ते करपतात पटकन. हे बघा, अशी मिरी जरा जरा हलायला लागली की जरा थोडं वेळ परतून घ्या. बारीक गॅसमुळे जरा वेळ लागतोय. मस्तपैकी मिरी भाजली आहे. मी आता ही भांड्यात काढून घेते. आता मी याच्यामध्ये धणे घालते. धणे भाजायला घेते.
धणे पण जरा चांगले व्यवस्थित भाजले पाहिजे, असे जरा कलर यायला पाहिजे त्याच्यावर थोडा, म्हणजे मसाल्याला चांगला कलर येईल, नाही तर कच्चा मसाला दिसेल कमी भाजले तर. हे बघा, हे आता भाजत आलेत, चांगले असे परतवून घ्यायचे, थोडं तांबूस कलर झाला की काढायचे. करपू पण द्यायचे नाही, मग मसाला कडवट लागेल. हे बघा, हे धणे झाले आता तयार. आता मी बडीशेप टाकते. आता मी याच्यामध्ये हे सगळं साहित्य बारीक गॅसवरच करायचं आहे, भाजायचं आहे. वेळ लागला तरी चालतो, कारण ते व्यवस्थित भाजलं पाहिजे, फुललं पाहिजे आतल्या आत ते सगळं, मसाल्याला वास चांगला यायला पाहिजे ना. म्हणून हा मसाला तुम्ही खाल ना तर म्हणाल लहान मुलांना पण तुम्ही हे करणार नाही की खाऊ नको बाबा तिखट आहे वगैरे, आणि मुलं आवडीने पण खाऊ शकतील जेवण. बारीक गॅस केल्यामुळे करपत नाही अजिबात, चांगलं चारी बाजूने भाजून येतं व्यवस्थित. ही बघा, ही बडीशेप आता माझी भाजून झाली आहे. भाजतेवेळी चांगला करकर करकर आवाज आला ना की व्यवस्थित भाजली अशी समजायची. व्यवस्थित बडीशेप भाजली. आता खसखस आहे ना, तर पटपट जरा परतावा लागेल. तो बारीक असल्यामुळे पटकन करपू शकतो, म्हणून पटापट जरा परतवायला लागतं ते. हा बघा, खसखस आता चांगला भाजला आहे, तांबूस कलर आलाय. गॅस मी बंद करते तोपर्यंत, कारण आतमध्ये तापला जाईल व्यवस्थित. खसखस चांगला चारी बाजून परतून घेतला आहे ना, वास पण चांगला येईल मसाल्याला. बरं भाजलं आहे बघा. मी आता हे बाकीचे साहित्य सगळं भाजून घेतले. आता मिरच्याच्या बिया त्या जरा भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण नाकावाटे घशाविषात जाऊन जरा खोकला बिकला लागू शकतो, म्हणून मांस वगैरे वापरलं तरी चालतं. आता बारीक गॅसवरच भाजायचे आहेत बिया, याने जरा झुस्कार येईल. थोडा बी तिखट नाही आहे, पण थोडा मिरचीच आहे शेवटी ना, ती कमी तिखट असली तरी मग थोडा झुस्कार येणारच थोडासा. म्हणजे नेहमीच्या मिरच्या आपण वापरतो त्याच्यात भरपूर तिखटपणा असतो बाकीच्या, पण याच्यामध्ये तिखटपणा नाही आहे, त्याच्यामुळे झुस्कार तेवढा येणार नाही. या बिया पण बारीक गॅसवरच परतावे लागतात हां, नाही तर एकदम त्या काळ्या होऊन जातात पटकन, बारीक गॅस नसेल तर. चांगल्या फुलावे लागतात ते, चांगल्या भाजले पाहिजे. मसाल्याचा कलर चांगला येण्यासाठी व्यवस्थित भाजलं पाहिजे, तरच मसाल्याचा कलर चांगला येतो.
कलर बदलतोय बघा, थोडा पिवळा होता तो आता थोडा लालसर होतोय बियांचा कलर. चांगलं भाजायलाच पाहिजे व्यवस्थित. हे बघा, एक मस्तपैकी बिया भाजल्या आहेत. जरासा किंचितचा दुष्काळ आलाय थोडासा, त्याच्यासाठी नाक आपण तोंड जरा झाकून घेतलं पाहिजे मास्क वगैरे वापरून, म्हणजे त्रास आपल्याला होत नाही. हे बघा, व्यवस्थित लालसर कलर आला बियांचा. या बिया मी आता त्याच्यामध्ये मिक्स करते. आता मिरच्या सुद्धा स्लोवरच भाजायचं आहे, गॅस स्लोच करायचं आहे. ह्याच्यात बी राहिलेली नाही, एकाच दुसरी राहिली तर सगळी बी मी काढलेली आहे, कारण बी चांगली भाजली पाहिजे म्हणून. मिरच्या पण चांगल्या कुरकुरीत केल्या की मसाला चांगला वाटला जातो. हे बघा, हे असेच चांगल्यापैकी भाजून घेतले आहेत मिरच्या. 5 मिनटं लागली मला भाजायला, बारीकवर व्यवस्थित भाजले गेलेत. आता हा एक शेवटचा हात जरा पुरवते. हे आता कुरकुरीत चांगले झाल्यामुळे मिक्सरमध्ये वाटले जातील व्यवस्थित. बियांचा थोडा दुष्कार येतोच, नाही म्हटलं तिखट कमी जरी असल्या ना थोडासा दुष्कार येतोच तो. हा असा मसाला बाजारात मिळत नाही कमी तिखटाचा. आपल्याला हवा तसा पाव किलो 100 ग्राम किती हवा तसं आपण करून ठेवू शकतो महिन्यासाठी वगैरे. मी असं महिन्यासाठी करून ठेवते. एक साथ करायचं असेल तर तुम्ही आणून चक्कीवर लावू शकता भाजून. असा मी घरीच वाटून घेते मिक्सरमध्ये. ते बघा, आता हे कुरकुरीत झालेत. आता मी गॅस बंद करते. थोडा वेळ परतून राहायला पाहिजे, नाहीतर ते खाली करपतील. हे बघा, आवाज खळखळ खळखळ येतो. व्यवस्थित भाजले आहेत. हा बघा, व्यवस्थित भाजलं गेलं मिरच्या. हे कमी तिखट आहे, एकदम कमी तिखटाचा मसाला हा. लहान मुलांना, वयोवृद्धाला आणि आजारी लोकांसाठी उपयुक्त आहे. असा मसाला बाजारात मिळत नाही. तिखट असतो बाजारातला, तिखट असतो. हा झाल्या आहेत मिरच्या माझ्या भाजून झाल्या आहेत व्यवस्थित. आता हे मी सगळं साहित्य हे आणि मिरच्या सगळं एकत्र करून मी मिक्सरला लावून बारीक करून पूड घेणार आहे. हा बघा, हा मी मसाला आता मिक्सरला बारीक करून घेतला आहे. पूर्ण सगळं साहित्य जेवढं तुम्हाला दाखवलं होतं तेवढं सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरला लावून चाळणीने चाळून घेतलेला आहे. हा बघा, असा तयार कमी तिखटाचा मसाला तसा तयार झालेला आहे. बघा, छान कलर पण दिसतोय
आणि तिखट कमी आहे.